लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करू आणि मुक्त निष्पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू। जय हिंद। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। जय जय मॅडम, प्रशासन मतदानाचा टक्का वाढावा यासाठी तर मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे। तुम्ही स्वतः अनेक गावामध्ये जाऊन रॅलीमध्ये सहभागी होतात, लोकांमध्ये जनजागृती करतात। नेमका उद्देश काय आणि कसा टक्का वाढणार याच्यापुढे? आमच्या या वर्षीच्या मतदान टक्केवारीमध्ये आम्ही 15% किमान वाढू असा आमची प्रयत्न आहे। आमच्या मागच्या लोकसभा निवडणूकमध्ये या जिल्ह्याच्या 59.90 आमच्या टक्केवारी होतं। आता यावर्षी आम्ही किमान 75% पर्यंत पोचू असा आमचा प्रयत्न आहे आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की एक पण मताधिकार आहे तर एक पण व्यक्ती त्यांचा मताधिकार बजवण्याशिवाय राहायला नाही पाहिजे, यांच्यासाठी आम्ही कोशिश करत आहे। धन्यवाद। मॅडम, उन्हाचा पारा मोठा वाढलेला आहे, अशा वेळेस मतदार बाहेर निघत नाहीत, यासाठी काही वेगळे प्रयत्न आपण करणार आहोत? मतदानांच्या केंद्रामध्ये त्यांना सवलीची उपलब्धता होणार आहे सगळं मतदान केंद्रामध्ये, आणि सगळं मतदान केंद्रामध्ये पिण्याच्या पाणीची सुविधा आहे, बाथरूमची सुविधा आहे, या सगळ्या बेसिक सुविधा मी लोकांच्यासाठी करणार आहे। तो लोकांना आम्ही विनंती करतो की आपण आता सकाळी 7 वाजतापासून आमचं मतदान सुरू होत आहे, तो सकाळी त्याने लवकर आलं तर लवकर मतदान करून ते निघू शकतो असं आम्ही सगळ्यांना विनंती करत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।